श्रोतेहो नमस्कार. कोकणच्या मातीतील कलात्मकता आणि जिद्दीच्या जोरावर जयेश धुरी यांनी अतिशय कमी वयात शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. एखादं शिल्प आकारताना त्यातील बारकावे, चेहऱ्यावरील भाव आणि कलेप्रती असलेली अफाट निष्ठा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून ओसंडून वाहते. शून्यातून विश्व निर्माण करत आव्हानांवर मात करून इथपर्यंत पोहोचलेला हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. चला तर ऐकूयात युवा शिल्पकार जयेश धुरी यांचा प्रेरणादायी प्रवास. सर, शिल्पकार म्हणून अध्यात्माचा तुमच्या कामावर कसा प्रभाव पडतो? अध्यात्माचा प्रभाव जर म्हटलं तर तसं मला सुरुवातीपासून तेवढी देवळात जाणे, पूजा करणे अशी आवड नव्हती. पण जसजसं मी ह्या क्षेत्रात पुढे सरकायला लागलो, शिक्षण पुढे जसं होत गेलं तसं मला ह्याची गरज समजू लागली. मग मेडिटेशन करणे, देवळात जाणे, शांत बसणे ह्याने जो कामातले जे बदल दिसतात ते मला जाणवू लागले. मग हळूहळू मेडिटेशनचा टायमिंग वाढवला. सकाळी लवकर उठून मेडिटेशन करणे, शक्य असेल तेव्हा जास्तीत जास्त मेडिटेशन करणे याच्यावर भर दिला. कामातली एकाग्रता वाढली आणि तुम्हाला काहीतरी सुचतं किंवा ते व्हिज्युअल्स तुम्हाला दिसतात ह्याच्यात थोडा बदल माझा जाणवायला लागला. आणि निश्चितच मग ती हळूहळू माझी जी एक शैली आहे ती कुठेतरी आध्यात्मिक शैलीकडे वळू लागली. किंवा माझं जर तुम्ही काम बघितलं कोणत्याही प्रकारचं तर त्याच्यात तुम्हाला ते रिफ्लेक्ट होईल. म्हणजे एखादं पोर्ट्रेट असेल किंवा वेगळा विषय धरून केलेलं काही कन्सेप्ट स्कल्पचर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते कुठेतरी रिफ्लेक्ट होत असतं. बरोबर. सर, आज व्यावसायिकतेच्या युगात कलेची शुद्धता टिकवणे कठीण आहे. यावर तुम्ही काय सांगाल? यावर मी एवढं सांगेन की शिल्पकलेकडे केवळ व्यवसाय म्हणून न बघता साधना म्हणून बघितलं पाहिजे. शिल्पकलेमध्ये केवळ व्यवसाय म्हणून बघितलं जातं त्यावेळी मग कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त त्या स्कल्पचरमधनं कसं मार्जिन मिळेल, प्रॉफिट मिळेल, मग तो एक त्याचा फक्त व्यवसाय म्हणून जेव्हा बघितलं जातं तेव्हा त्याची शुद्धता कमी होते. तुम्ही काम करताना तुमचं 100% देऊन केलं पाहिजे. तुम्ही त्या कामाची किंमत असते ती आधीच ठरवलेली असते, तुम्हाला माहिती असतं. मग तुम्ही ती एकदा किंमत ठरवली, काम चालू केलं, त्याच्यानंतर मग त्याच्यातला नफा तोटा तुम्ही बघता कामा नये. काम जेव्हा सुरू करतो आपण त्यावेळी काहीतरी व्हिज्युअल डोक्यात असतं किंवा आपल्याला कुठच्या रिझल्टपर्यंत पोहोचायचं आहे. मग त्यासाठी किती वेळ लागतोय, किती खर्च होतोय किंवा काय नुकसान फायदा होतोय ते न बघता जो रिझल्ट अपेक्षित आहे त्या रिझल्टपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तर ती शुद्धता टिकेल. बरोबर सर, आपल्या कुटुंबाचा आणि गुरुजनांचा या प्रवासात कसा पाठिंबा मिळाला? माझ्या घरात असं कुठचं कलेचं वातावरण नव्हतं. घरात कोण आर्टिस्ट आहे किंवा त्या संबंधित काही करते असं काही नव्हतं. पण माझ्या आईला थोडी कलेची आवड आहे. ती अगोदर तिच्या तरुणात असताना तिने वेगवेगळे काही वर्कशॉप केले आहेत किंवा त्यावेळी एक साधारण वेगवेगळ्या अशा माध्यमातून कामं शिकवली वगैरे जायची, वर्कशॉप असायचे छोटे मोठे, तर ते तिने अटेंड केले आहेत आवडीने. तिला थोडी आवड आहे. माझ्या मामाला कलेची चांगली आवड आहे, त्याचं काम चांगलं आहे त्या बाबतीत. त्यांची नर्सरी आहे, लँडस्केप वगैरे करणे किंवा एकंदरीत माझ्या आई आणि मामाला कलेची आवड आहे. ते त्यात काही ना काहीतरी करत असतात किंवा करत होते. आणि घरातनं सपोर्ट म्हटला तर घरातनं असं कधी नव्हतं की अमुकच कर किंवा अमुकच करू नको. त्यांचं म्हणणं होतं की कर, काय योग्य वाटेल ते कर असं, किंवा असं काही सांगितलं नव्हतं की अमुकच करायला पाहिजे किंवा अमुकच करता कामा नये. तर ते एक स्वातंत्र्य होतं. त्यामुळे माझ्या स्वभावाप्रमाणे मला निर्णय माझे घ्यायला आवडतात आणि मग ते निर्णय योग्य आहेत ते आपल्या कृतीतून ते सिद्ध करायचं असा एक तो माझा एक मूळ स्वभाव असल्यामुळे मी ते मला जे योग्य वाटत होते, माझे जे कॉल होते आतून येणारे ते मी घेत होतो किंवा माझं ते ऐकत होतो स्वतःचं आणि त्याप्रमाणे निर्णय घेत गेलो आणि ती पुढचा प्रवास घडत गेला. गुरूंचं म्हणाल तर ती लहान असल्यापासून मला चांगली माणसं भेटत गेली. मग सुरुवातीला मी जेव्हा शाळेत होतो काय होतो तेव्हा मी नवरात्रीत डेकोरेशन करायला जायचो. मग तिथे भाऊ तोरसकर म्हणून होते. मग त्यांच्या कामाला खूप शिस्त आहे. आज पण ते वेगवेगळे मंडप, डेकोरेशन्स वगैरे ते करत असतात. मग त्यांच्या सोबत काम करताना कामाला शिस्त आली. ते अगदी 9 दिवसाचं देवीचं डेकोरेशन असायचं, त्याच्यात सुद्धा ते फार परफेक्शनने काम करायचे. ते काम 9 दिवसच टिकणार असतं त्यांना माहिती असतं, तरी पण ते फार परफेक्शनने ते काम करायचे. अगदी आपल्या भाषेत, गावठी भाषेमध्ये अगदी सुतात काम ते करायचे वगैरे. मग त्यांच्यामुळे एक थोडं कामाला शिस्त आली की व्यवस्थितच करायचं, परफेक्ट करायचं, मापातच करायचं.
ती एक बेसिक सवय मला इथनं शाळेत असताना त्यांच्यामुळे लागली, भाऊ काकांमुळे. पुढे गेल्यानंतर मग मामाने हे सगळ्या गोष्टी सुचवल्या की म्हणजे समंतकमध्ये पाठवणं असं, समंतकमधनं परत कुडाळमध्ये आल्यानंतर काय करायचं ही चाचपणी चालू असताना ते त्याचं सजेशन होतं मामाचं की आकार पॉटाटमध्ये जायला पाहिजे. तो आकार पॉटाटमध्ये जाऊन आलेला, मग त्याला ते माझ्यासाठी योग्य वाटलं की हा इथे येऊन काहीतरी करू शकतो, शिकू शकतो, म्हणून मामाने वर्कशॉपला त्यावेळी पाठवलेलं. त्याची फी पण मामाने भरलेली वर्कशॉपची, आणि तिथे मला सांगितलेलं की जाताना वर्कशॉपच्या निमित्ताने तिथे जायचं आणि तिथेच कसं 2-3 वर्ष राहायचं आणि ते शिकून इथे युनिट चालू करायचं. हा कन्सेप्ट खरा मामाने त्यावेळी सुचवलेला होता. मग तो मी तिथे वर्कशॉप अटेंड केला 10 दिवसात. मला ते आवडलं माध्यम. तिथे जी काम करत होती टीम, राजेश कुलकर्णी आणि त्यांचे इतर जे सहकारी टीम होती, त्यांनी पण मला त्यावेळी चांगली सोबत केली. म्हणजे ती अगदी माणसं, म्हणजे मी कुडाळमधनं पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर गेलेलो. मी आधी कुडाळच्या कधी त्यावेळी बाहेर गेलो नव्हतो 12वी पर्यंत वगैरे. मग मी रायगड सारख्या एका ते गावात आहे ते युनिट, मग तिथे जाऊन राहिलो. मग ती माणसं सुद्धा अगदी घरातल्यासारखी पूर्ण टीम, मग त्यांनी पण सांभाळून घेतलं, कामात मदत वगैरे केली त्या लोकांनी. समीप सर आकार पॉटाटमध्येच भेटले. मग त्यांनी मुंबईत कसं यायचं, मुंबईत कुठच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, कशी तयारी करायची, काय तयारी करायची, हे एवढं बघितलंच. सोबतच माझ्या जेवणा नाश्त्याची आणि मला काहीतरी काम मिळेल ह्याची पण काळजी समीप सरांनी त्यावेळी घेतली. मग ते त्यावेळी तिथे उभे राहिले. त्याच्यानंतर जे मध्ये ॲडमिशन मिळालं, मग तिथले शिक्षक असतील, आधीचे जे शिक्षक होते समीप सर, राजेश सर, हे पण कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांचं मार्गदर्शन असायचं. मग ही म्हणजे भाऊ तोरसकर असतील, मामा असेल, राजेश कुलकर्णी असतील, समीप सर असतील, ही चारही माणसं किंवा अजून काही माणसं आहेत ती त्यावेळी त्या गरजेला उभी राहिली, सपोर्ट केला. त्याच्यामुळे हा प्रवास मला अधिक सोपा झाला असं वाटतं. सर, एखादा असा क्षण सांगा की ज्या क्षणी तुम्हाला वाटलं आज माझी कला सफल झाली आहे. असे क्षण येत असतात. म्हणजे माझं काम पूर्ण होतं आमच्या फॉर्मॅटमध्ये. स्टुडिओमध्ये जेव्हा ऑर्डर येते त्यावेळी त्यांच्या रेफरन्सप्रमाणे, साईजप्रमाणे ते काम केलं जातं, आणि मातीकाम केल्यानंतर ज्यांचं जे काम आहे, ज्या पार्टीकडून ते काम आलं आहे, तर त्यांना आम्ही तिथे बोलवतो आणि त्यांच्याकडनं ते योग्य आहे का, फायनल आहे का, चेंजेस आहेत का, हे विचारण्यासाठी बोलवतो. आणि ते आल्यानंतर ते त्यांच्या पूर्वजांना, त्यांच्या श्रद्धास्थानांना ते बघतात, त्या पुतळ्याला बघतात, आणि त्यांना तो पुतळा जिवंत वाटतो. बऱ्याच लोकांच्या मी त्यावेळी डोळ्यात पाणी येताना बघितलं आहे. त्या पुतळ्याच्या ते नतमस्तक होत आहेत, माझ्या पाया पडत आहेत किंवा काय, असे बरेचसे प्रसंग झाले आहेत. मग ज्यावेळी ते बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, त्यांच्या व्यक्तीचा ते पुतळा बघतात, ते भावूक होतात, त्यावेळी मला वाटतं की माझं काम ते सफल झालं. म्हणजे ते तिथे कॅरेक्टर, म्हणजे टेक्निकली बोलायचं झालं तर कॅरेक्टर आलंय आणि त्यांना ते आपलंसं वाटतंय. म्हणजे त्यांनाच बघितल्याचा जो त्यांची जी भावना आहे ती मला आनंद देणारी असते. माझ्या जी कामाची शैली आहे किंवा मी ज्या वेगवेगळ्या विषयांवर काम करतो, तर ती बरीचशी कामं असतात ती आपल्या कोकणातली प्रथा, परंपरा, धार्मिक प्रथा याच्यावर आधारित असतात. मी इथे आहे तर माझ्या आजूबाजूचे वातावरण आहे ते माझ्या कामात दिसत असतं, आजूबाजूचे विषय त्या कामात येत असतात. एक साधारण ताडीमाडी उतरवणारे एक लोक होते पूर्वी, तो व्यवसाय होता. मग तो विषय घेऊन मी शिल्प केला आहे, त्याला तो पुरस्कार मिळाला आहे. किंवा आपल्या इथे देवतरंग म्हणून एक साधारण 400 ते 500 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्या मर्यादितच ती प्रथा आहे. मग त्या प्रथेचा अभ्यास करून त्याच्यावर मी ते हातात खामकाठी घेऊन नाचवतात देव, ते शिल्प आहे ते साकारलं होतं. त्याच्यानंतर दशावतार ह्या विषयावर लंगार नृत्य करतात. मग ते लंगार नृत्य आणि तो दशावतारमध्ये एक साधारण पखवाज, झांज आणि पेटी ही 3 वाद्य आणि स्वर, ह्या 4 गोष्टींचा एकत्री करून ते सादरीकरण होतं लंगार नृत्य. मग तो विषय घेऊन त्याच्यावर मी शिल्प केलेलं. इथली फळं, काजू, बोंडू, आंबा ह्याचं घेऊन एक वेगळा थोडा विषय मांडलेला. तर असे विषय हे चालू असतात आणि काही सामाजिक विषयांवर शिल्प वगैरे साकारत असतो. सर, आपण आपल्या एका शिल्पकृतीला स्वर आणि शिल्प यांचा सुंदर संगम असं म्हटलं आहे, तर त्या शिल्पाचा स्वरांशी काय संबंध आहे ते जरा आमच्या श्रोत्यांना समजावून सांगा. स्वर आणि शिल्प हे एक स्वरचिंतामणी म्हणून स्मारक झालं गेल्या वर्षी, तर त्याचं हे टायटल होतं स्वरचिंतामणी, त्या स्मारकाचं. ते गायक होते आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी मिळून ते स्मारक उभारायचा निर्णय घेतलेला त्यांच्या मूळ घरी. मग ते काम करत असताना ते सुरुवातीला बरेच ठिकाणी गेले, राजस्थान, मुंबईपर्यंत वगैरे. आणि त्या व्यक्तीचा म्हणजे त्यांना ज्या गुरूंचं, म्हणजे स्वरचिंतामणी जे स्मारक आहे ते जो पुतळा बनवायचा होता, त्यांचा रेफरन्स फोटो नव्हता. 1-2च त्यांचे मोजके फोटो होते, त्याच्यावरच ते काम करायचं होतं. आणि त्यांना ते कॅरेक्टर मिळत नव्हतं किंवा त्यांना ते आपले गुरु आहेत हे त्याच्यातनं तो जिवंतपणा येत नव्हता. आणि मग ते 1-2 ठिकाणी सुरुवातीला त्यांनी ती कामं बनवून घेतली, पण तेवढंसं त्यांना ते पसंत न पडल्यामुळे ते माझ्याकडे आलेले
आणि तेव्हा नुकताच मी इथे कुडाळमध्ये येऊन काम वगैरे चालू केलेलं आणि मग त्यांनी तो विश्वास दाखवला आणि ते काम मला दिलं आणि त्या 1-2 फोटोवरनंच मी ते काम पूर्ण केलं आणि जवळपास 70-80% काम असतानाच ते काम त्यांच्याकडनं फायनल झालं. म्हणजे ती मला पोचपावती होती की काम अर्धवट असतानाच ते कॅरेक्टर त्यांना आलंय ते समजलं किंवा तो जिवंतपणा आलेला होता त्याच्यात. वा. सर, शिल्प घडवताना तुम्हाला संगीत किंवा नादाची जाणीव होते का? शिल्प घडवताना संगीताचा मोठा वाटा आहे किंवा माझी जी कामाची पद्धत आहे किंवा जे समोर कॅरेक्टर असेल ती जर समजा पब्लिक फिगर असेल, कोणतरी स्वातंत्र्य सैनिक असेल किंवा देवदेवता असतील किंवा इतर काही असेल, तर मी त्यांच्याविषयी माहिती ऐकत काम करतो किंवा त्यांचे काही व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, व्याख्यानं असतील तर ती ऐकत काम करतो. तर ही माझी एक कामाची पद्धत आहे. म्हणजे त्याने काम चांगलं होतं आहे असं नाही किंवा कामाची क्वालिटी सुधारते असं नाही, पण ती व्यक्ती पूर्णपणे समजावून घेणे, त्यांचा स्वभाव कसा असेल, त्यांनी काय कधी निर्णय घेतले, कसे घेतले असतील, त्यांची देहबोली काय असेल, ते कसे बोलत असतील, हावभाव काय असतील, बाकी त्यांचं एक दैनंदिन आयुष्य कसं असेल, काय असेल, हे सगळं व्हिज्युअलाइज करणं मला ते सोपं पडतं. संगीताचा आधार त्याला म्हणजे आपल्या म्युझिकचा त्याला आधार नेहमीच असतो आणि हे एकाग्रतेने करायचं काम आहे, संयमाचं काम आहे. त्यामुळे निश्चितच तुमची साधना, मेडिटेशन, संगीत ह्या गोष्टी शिल्पकलेत असताना तुम्ही काम करताना उपयुक्त ठरतात. बरोबर. एखादे शिल्प बोलके वाटते असे तुम्हाला कधी जाणवले आहे का? शिल्प घडवताना त्याचा फायनल रिझल्ट हाच अपेक्षित असतो की ते शिल्प जिवंत झालं पाहिजे, ते बोलकं वाटलं पाहिजे. ज्यांचं ते काम आहे त्यांना ते जिवंत वाटलं पाहिजे, त्यांच्याशी ते बोलतं आहे किंवा तेच प्रत्यक्षात उभे आहेत, हेच ध्येय असतं शिल्प करताना. त्यामुळे प्रत्येक शिल्प फार शिल्प केली नाही, माझं वय कमी आहे, पण जेवढी शिल्प केली त्यामध्ये गुणवत्ता आणि दर्जा हा नेहमीच आधीच्या कामापेक्षा अधिक चांगला देत गेलोय. त्यामुळे प्रत्येक शिल्प हे बोलकं झालेलं आहे किंवा दर्जेदार झालेलं आहे. बरोबर सर. सर, शिल्प घडवण्याची तुमची प्रक्रिया कशी आहे? म्हणजेच माती, दगड, धातू, माध्यम बदलल्यावर भावनाही बदलतात का? भावना कधीच बदलत नाहीत माध्यमामुळे. माध्यम असतं, ती माध्यमावर तुमची कमांड असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे साधा क्रिकेटर असेल तर त्याला खेळता आलं पाहिजे, बॅट कुठची आहे ते महत्त्वाचं नाही. तसंच माध्यमाचं आहे. माझं माध्यम आहे ते माती आहे. मी पहिलं मातीमध्ये शिल्प घडवतो. मातीमध्ये शिल्प घडलं की ग्राहकाच्या मागणीनुसार ते त्याला कशामध्ये पाहिजे, कोणत्या फायनल माध्यमात, कारण की माती हे माध्यम अनेक वर्ष टिकू शकत नाही किंवा ते ठिसूळ आहे किंवा त्याच्यात काय मोडतोड होऊ शकते, असं ते माध्यम आहे. पण तुम्हाला ते सुरुवातीला ते त्याच्यात कॅरेक्टर बनवावं लागतं, पुतळा बनवावा लागतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर साचा बनतो आणि त्याच्यातनं मग फायनल मीडियामध्ये असा मीडिया जो पुढची अनेक वर्ष टिकेल उन्हा पावसात, अशा मीडियामध्ये ते कास्टिंग करावं लागतं. मग ते साधारण आपण फायबर आणि पंचधातू ब्रॉन्झमध्ये ते कास्टिंग तिथे करतो. तर माझं क्ले हे माध्यम आहे आणि क्लेच्या माध्यमातनं फायबर किंवा पंचधातू, ब्रॉन्झ म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये ते फायनल मीडियातली कामं आहेत. अच्छा. सर, एखादे शिल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला कोणती भावना येते? भावना शिल्प पूर्ण झाल्यावर अशीच असते की हे त्या समोरच्या पार्टीला आवडू दे, आणि ते तसं होतं बऱ्याच वेळा, फार काय चेंजेस करावे लागत नाहीत. हीच एक भावना असते. सर, आजच्या डिजिटल युगात शिल्पकलेचे स्थान कसे आहे? डिजिटल युगात शिल्पकलेचे स्थान जसं आहे, जसं पूर्वीपासून होतं तसंच राहणार आहे किंवा ते टिकणार. जोपर्यंत त्याच्यात गुणवत्ता आणि दर्जा आहे तोपर्यंत त्याचं स्थान ते तसंच राहणार. एक साधारण 15-20 वर्षाचा जर काळ बघितला तेव्हा नुकता प्रिंट मीडिया येत होता. मग त्यावेळी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आता चित्रकार कमी होतील, चित्रकलेचा स्कोप कमी होईल किंवा ते माध्यम हळूहळू नाहीसं होईल किंवा त्याची गरज राहणार नाही, असं एक चित्र होतं. पण आता आपण बघत असलो तर अजून पण चित्रकार नव्याने तयार होत आहेत. जुने चित्रकार अजून चांगली चित्र जगासमोर, लोकांसमोर आणतायत. अजूनही गॅलरीत जाऊन पेंटिंग बघणे, आर्ट शोज अटेंड करणे, पेंटिंग्स विकत घेणे, स्कल्पचर बघणे, स्कल्पचर विकत घेणे, हे अजूनही लोक करतात. अजूनही आपल्या इकडे OTT आलं, आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतो, TV बघतो, तरी सुद्धा नाटकाला जाऊन लाईव्ह जो अनुभव असतो तो घेणारे लोक सुद्धा आहेत, नाटक सादर करणारे कलाकार आहे. त्यामुळे कितीही आधुनिकता आली, कितीही मशीन निर्मित शिल्प व्हायला लागली, 3D प्रिंटर आले, स्कॅनर आले, तरी सुद्धा हाताने बनवलेलं शिल्प बनवणारे ते शिल्पकार आणि ते शिल्पाला दाद देणारे कलारसिक, शिल्परसिक हे तयार होत राहतील आणि तो प्रवाह शिल्पकलेचा आहे तो तसाच सुरू राहील. सर, भविष्यात कोणते वेगळे किंवा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा आपला विचार आहे?
मला माध्यमात थोडे वेगळे प्रयोग करायचे आहेत. वेगवेगळी माध्यमं वापरून वेगवेगळी शिल्प घडवायची आहेत आणि एकंदरीत आपली महाराष्ट्रातली संस्कृती, खास करून कोकणातली संस्कृती, आपल्या रूढी परंपरा ह्याला घेऊन शिल्प घडवायचे आहेत. माध्यमांमध्ये थोडे वेगळे प्रयोग करायचे आहेत, तर ते येणाऱ्या काळात हळूहळू उलगडत जातील. सर, कला साधनेत शिस्त आणि सातत्य किती महत्वाचे आहे? मला वाटतं ही जी कला आहे, शिल्पकला किंवा कोणती कला, तर मी आता शिल्पकार आहे, शिल्पकलेमध्ये काम करतोय. तर शिल्पकलेमुळे मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि ह्या कामाच्या रूपात संयम आला, शिस्त आली आणि टेक्निकल गोष्टी समजल्यामुळे त्याला जोड मिळाली. त्यामुळे तुम्हाला कामात शिस्त असणं आणि संयम असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे संयम नसेल तर ह्या क्षेत्रात थोडं अवघड होऊ शकतं. कारण की तुम्ही हे काम शिकलात वर्षभरात की लगेचच वर्ष 2 वर्षात ते शिकला आणि लगेच त्याचा व्यवसाय केला किंवा त्याच्यात नोकरी केली आणि त्याच्यात लगेच यश मिळालं असं होत नाही. बरीच कामं तुमच्या हाताखालून जावी लागतात. बऱ्याच वेळा तुम्हाला त्या कामात हवं तेवढं यश मिळत नाही. म्हणजे काम करताना, म्हणजे तुम्हाला त्या, समजा आता कॅरेक्टर असेल एखादं, त्या कॅरेक्टरपर्यंत तुम्हाला 100% पोहोचता येत नाही, 50-60% तुम्ही पोहोचत असतात. मग ते तिथून पुढे कसं जाता येईल, काय येईल हे बघत राहणं आणि संयमाने काम करणं, धीराने काम करणं हा प्रवास सुरू असतो. सर, तुमच्या कलेतून तुम्हाला समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे? शिल्पकला ही फक्त बघण्याचं माध्यम नाही आहे, ते अनुभवण्याचं माध्यम आहे. शिल्पकला तुम्ही बघितली पाहिजे, लोकांनी, कला रसिकांनी त्याच्याकडे वळलं पाहिजे. शिल्प कशी बघायची, कुठे बघायची हे तुम्ही शिकलं पाहिजे, त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की ही शिल्पकला आहे ती हजारो वर्षांपासून सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळ्या कालखंडात त्याचे माध्यमं बदलत गेली, त्याचे प्रकार बदलत गेले. पण शिल्पकलेचा जो प्रवास आहे तो हजारो वर्षांपूर्वीचा आहे आणि तो तसाच अजूनही सुरू आहे आणि पुढे सुरू राहील. शिल्पकला आहे तो आपला इतिहास टिकवते, संस्कृती टिकवते आणि त्या माध्यमातनं आपण ते काम बघत असू, आपण ते करत असू, तर एक आपली त्यातनं ओळख तयार होते. आपली ओळख त्याच्यातनं टिकते शिल्पकलेत. बरोबर. सर, शिल्पकलेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आपण काय सांगाल? शिल्पकला शिकणे, शिल्पकलेला व्यावसायिक स्वरूप देणे, हे एवढीच शिल्पकला मर्यादित नाही आहे. ती साधना आहे. तुम्हाला रोज तुम्हाला वेगवेगळे प्रयोग मातीमध्ये वेगवेगळ्या माध्यमात करावे लागतात. संयमाचं काम आहे. तुम्हाला वर्षानुवर्ष त्यावर सराव करायला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. कालच्यापेक्षा आजचं तुमचं कसं काम अधिक चांगलं असेल ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि शाळेत आवड असणे, चित्र काढणे, एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये चांगले मार्क्स मिळवणे, एवढ्यापुरती कला मर्यादित नाही आहे. किंवा ह्या एवढ्याशा गोष्टीवरनं तुम्ही कायमस्वरूपी पुढची तुमचं पूर्ण आयुष्य हे कलेसाठी देऊ शकता का? त्याचा व्यवसायाला त्याला स्वरूप देऊन तुम्ही तुमची कला जोपासू शकता किंवा ते आवडीने तुम्ही शेवटपर्यंत करू शकता का? हे तुम्ही एक साधारण शाळेतलं जे वय असतं तिथपर्यंत हे शालेय जीवनात तुम्ही ते ठरवलं पाहिजे. सर, आपल्या मौल्यवान वेळेबद्दल आणि मनमोकळ्या संवादाबद्दल आपले मनापासून आभार. आपल्या कलेतून आपण केवळ शिल्प घडवत नाही तर संस्कृती, श्रद्धा आणि भावनांना आकार देता. आपला हा कला प्रवास असाच उज्ज्वल होत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद.